बाकी काही म्हणतो देवीदास नाही का, यावेळेस फाशी लय बरोबर पडले पण नाही का, नाही तर हे बा भुजंगराव हातीच नाही लागत ना. अरे निरा मुजरच बना करते ना कुठे बी, मारते तर त्याचे 10 पडले का त्याचा सासरा मुजर आहे ना. मग काय आता मुंशीराम भाऊची फाशी आहे. यावेळेस पडले पण बाकी खतरनाक. हो आता उद्या काय होते काय नाही हे तर पाहण्यासारखंच आहे. पण त्याचं तर काम निघतेच म्हणा, पण ते हॉटेलले सोडत नाही मी पाहिन. हो ते फक्त माया बरोबर हिशोबात आला पाहिजे. त्यानं म्हणजे बा टायमावर तर गाडी आणलीच नाही, आणली नाही, ठसनही लय करे ते. वक्तात ते गाडी भाण्याची आली म्हणून समजा गटलं आपल्याला, नाही तर मग आले नसते का आपण. पण बाकी त्याला बा पैसे जरी दिले असन पण त्याला हिसका दाखवल्याशिवाय राहत नाही मी एक दिवस. ते जाऊ दे ना, आता हॉटेलचा विषय सोडून दे, त्याचा काही रोल नाही आता इथं. मग काय हे पहिलं महत्वाचं आपलं. हो ना, पण मी काय म्हणून राहिलो, गेल्या का पाहुणे ना गेल्या का घरी साजूर? मी काय करायचं हॉटेलचं, पहिले ते झुंबऱ्याचं पहा म्हणलं ते काय आहे त्याचं. पुन्हा पण ते सोबत हे ते बांधा दिला होता तो देखता, मग अजून गेलाच नाही का बाया? हा किती टाइम आहे अजून? मला भूक लागली म्हणलं हरमानची. हा मला फोन करतो बरं मग. निघाल्या होत्या अजून ते 2 शब्द बोलत बसल्यात, अजून वाढतच गेलं त्याचं बोलणं. हो निघते आता. हो असं म्हणा 2-3 मिनिटांनी आता होते, लवकर उरकत घेतात बाया आता. घे जरा उरकून, मग काय भूक लागला 1 घंट्यापासून बसला, काय किती गोष्टी करतात. ठेव फोन. ते मुंशीराम भाऊच्या इच्छा पाहुण्यांना सगळे याच्या घरी गेले वाटते. अरे काय म्हणलं झुंबर, काय होतं, कोण होय पाहुणे आले का? कोणते पाहुणे ना, हेच आपल्या मुंशीराम भाऊच्या हिने आल्या एका गावातनी. चहा घ्यायला सुरू आहे याच्या त्याच्या घरी. आता बा घरी आल्या होत्या. जो आल्या घरी 6:15 वाजता बसून तेव्हा 8:30 वाजून राहिले. हो तरी अजून व्हायचंच आहे होते, निघाल्या म्हणते पण अजून थांबल्या. मग आता मीच तर वाट पाहू राहिलो काही तिथं भूक लागल्यावर माझी गोष्टी काही सरी नाही द्यायच्या. तिकडे आगच लागली, तिथं ते गाडीच पेटली, पेट्रोल पंपावरच पेटली. ती पोरगी घेऊन पळालं काय बाबा, काय गोष्टी मग कुठच्या हो ओळखीची नाही आपल्या. माय जेवण राहिलं नाही का, मा घरी जर गेलं तर मी अटकून पळायचं नाही. झुंबर आता मग कुठं चाललं बाय, आता समजा याच्यानंतर तो घरी झालं वाटते ना. काय सांगा माझा कोणाच्या घरी जाते, ज्याच्या घरी गेल्या हो 1 घंटा बिलकुल बा समजून घ्यायचं, बाहेरच थांबा. अभिन तर असं हो का, माघरी जाऊन आल्या का नाही काय म्हटलं, माघरी गेले असेल का? मला काय माहिती हो कोणाच्या घरी गेल्या काय गेले. तर बा घरी 6:15 वाजता आल्या. आता ट्रॅक्टर घेऊन आलो मी, वाटच पाहू जाते बा कायच जाते. शेवटी इकडे आला, चला बा एखाद्या ठिकाणी छटाकार खारमोरे खावर घरी जा. पण आता म्हणजे जायच्या फिक्री आहे बा. आता मी चालू घरी. थांबणार रे, होय थांबले का, कोणाच्या घरी चालले विचारून ते होय. अरे बा हे बा देतात, मी येतो म्हणलं, अजून माघरी जायचं तर माझ्या जेवण लटकाचं म्हणला. हो चाल तुम्ही, मीच कुठे थांबून राहिलो, चाल लवकर चाल. ताई इतकी वाट पाहत होती ना मी. हो असं वाटतं कधी येते कधी नाही. आता किती वाजले, 8:30 वाजले. हो मी म्हटलं येता का नाही येत. हो पण जाऊ दे, आल्या बा आनंद वाटला. आता म्हणलं काय आता परिचय नाही बा जास्त, आता कसं तुम्हाला पाहिलेला आहे राणीच्या आईला, आणि बाकी तर काही ओळखीच्या नाही. हो तेवढी ओळख करून द्या बा, म्हणजे कसं माहित होऊन जाते मग कोण काय आहे. तर ओळखच करून देतो मी तुम्हाला. मी आता राणीची आई. हो याच्यानंतर माझी देराणी समजा आहे, आणि त्याच्यानंतर 3 नंबरवर आहे ती राणीची मावशी. त्याच्यानंतर ते आत्या 4 नंबरवर, 5 नंबरवर तिची मोठी बहीण, आणि ते मंदी बहीण. अशा समजा आम्ही 6 जणी आलो. एक बहीण माझी आली नाही, मग बघतात नाही ते म्हणे कसं माय काही जमत नाही. म्हणजे राहू दे बाबा, आता तिचं कसं तब्येत नव्हती बरोबर, म्हणजे राहू दे मग. आता कसं माहित झालं कोण आत्या होय कोण मावशी होय. तर बरं आता मी पोहे करतो म्हटलं. हो पोहे केल्याशिवाय काही जाऊ देत नाही रे बाबा. ना ताई आता ते कोण म्हणे बा मुखर्दमीन बाई कोण होती, त्याचं नाव काय, गुंपाबाई घरबिरेस ना. हो तिथून आलो तेच ना. मग तिथंच म्हटलं चहा पोहे झाले, आणि त्याच्या अगोदर तुमच्या घरी झाले समजा, राणीच्या घरी. म्हणून म्हणलं आता काहीच करू नका, आमच्या पोटात शिगच नाही. हो काहीच नाही, फक्त सोपसुपारी द्या ना. खणगणे ताई तुम्ही राहू द्या पोहे घे, आता फक्त सोपसुपारी द्या ना, जेवण करायचं अजून. राहू द्या बा, राहू द्या तुम्ही. अरे बापरे, आपली चिठ्ठी फाटली रे. झालं देवीदास वाचला का नाही का. हो आता बस झालं, 1 घंट्याची निचंतीच वाटते. बाई बा म्हणलं तुम्ही येत असताना आता यावेळेस साखर भेटली आल्या म्हणून सगळ्या सापडल्या म्हणलं. आता तुम्ही आता मी तुम्हाला पोहे खाल्ल्याशिवाय जाऊ देत नाही. पोहे नंतर कोणाला कॉफी पाहिजे कॉफी, चांगला घटघट दुधाचा चहा. झालं रे बा, झालं आता नाही का. हो चला 1-1.5 घंटा वट्यावर बसा आता नाही का. हो आता काही खरं नाही. तुम्ही ऐकूनच नाही राहिला बाबा. नाही म्हणलं तरी तुम्ही काय कसंच करावं. नाही काहीच तो बोलूच नका आता तुम्ही. हो तुम्ही नाश्ता करूनच जासा ना आता. चला आता 9-9:30च्या पुढे आले पुरं नाही का. हो तोपर्यंत काय आठवत नाही यायचं. चला टाइम आहे ना, तुम्ही काय निरा फोनावर फोन करून राहिले. आता जवळ पोहे खाल्ले काही ना, आता चहा मांडतो मी. हो आता गोष्टी होतच असते उशीर. तुम्हाला काय एवढी गडबड आहे. एवढी भूक लागली असेल तर दुकानात जा तिकडे, काही छटा खान चिवडा खा. चहा माभीन अजून गेलंच नाही म्हणते, आता चहा मांडतो म्हणते. हे झालं मग 10 वाजत वाटते बाबा, 100% 10 वाजतीस का शांताराम भाऊ. काय इथं एकटे बसले काऊन बा, जा ना घरी. असं म्हणजे तुझ्या पोटात पडलं. आम्ही इकडे उपाशी अबे का बाय येऊन बसेल आणले का. मुंशीरामची खटला पुरा माहिती येऊन बसला. मग काय आता हे बा अजून आता चहा मांडतो म्हणे, गोष्टीचा मांडो काय आता विचारूच नको तू. कठीण एक बोलली की दुसरी बोलली की तिसरी, 7 बाया बोलल्यावर किती टाइम लागत. मला तर वाटते 11 वाजते रे बा मा घरी आता यायले. जाऊ दे बा, मी तर वाचलो आता नाही का. माय झालं जेवण, चाल म्हणलं मग आता सध्याच दुकानात बसू ना. मग अर्धा तास तिथं होते आपलं कसं टाइमपास. चाल मग दुकानात बसाल पुरं नाही का. हो चाल तिथं, चाल पेपर गिपर असते चाल. लय खराब काम झालं ना शांताराम. मग काय तर निशस्त्र पर्यटकावर हमला करणं, त्याला लय मोठेपणा समजून राहिले. अबे या ना सामने लेका हो चोट्टे हो. भिकार चोटो लेका, सऱ्या देशाचं कर्ज आहे तुमच्या अंगावर. लेका म्हणलं खाले सोयी नाही ना, भीक मागून राहिले ना, तरी लेका चवणी आहेत तुम्हाला. थांबा तुम्ही. आता कसं आहे, सरकारनं केलं ना आता तुमच्या मागं आता लावली टर फाटली तुमची लेको. पाणीच बंद केलं तुमचं, मरा लेका बिन पानाचे हराम खरो.
काय तर म्हणणं आहे याच्यावर पुरा म्हणजे हिरोशिमा सारखाच टाकायला पाहिजे, बिलकुल हैगईच नाही, पुरे चक सपास करायला पाहिजे पाहिजे. हा, असे नसलेले बरे या पृथ्वीवर. त्याला वाटते बा शांत आहे तर गरीब आहे तर आबे म्हणा शांत नाही. जर का म्हणा बाबू आमचा दिमाग तपला ना, नकाशावर नाव ठेवणार नाही म्हणाले का हरामखोर हो. जाऊ दे आता काही विषय नाही. यायचा तर बदला घेणंच आहे म्हणला. सरकार काही सोडत नाही यायले. कसं आहे सरकारला कणखर आहे, काही टेन्शनचं काम नाही. उद्या पण लय दुःख झालं का नाही का. हो, पण आता मी काय म्हणतो, आता दुकान बंद करत होतो बा मी शांताराम. लय वेळ झाला ना, तर तुम्ही बसून आहे निघा लागन म्हणलं मुले. आता कसं 10 वाजून राहील ना. बाया गेल्या असेल का म्हणा. नाही गेल्याच नाही बहुतेक. मला वाटतं अजून 10-15 मिनिटं थांबाच लागते, टाइमपास करावं लागते. थांबा ना आता, काय गडबड आहे घरीच काय. तेव्हाच राहिलो ना मी. मग कुठरोक बसला तुमचं पेपर वाचतं सुरू नाही राहिलं बसला आपला. काय 2-2 की पाठ करता का ते पेपर. चल बरं देऊ जाऊ दे बा. हो, करतो मी बंद आता. थांबा ना, अडचण आहे ना इकडे. आपल्या ते बाया नाही का आपल्या मुंगशीराम भाऊची इच्छा आलेल्या इनी द्यायच्या चहा प्यायला शांतारामची इथं बसेल. हो, आता काही अर्धा 1 घंटा जात नाही बा, म्हणून इथं बसेल आहे. सांगा म्हणजे असं आहे तुमचं नाही, म्हणजे टाइमपास करू राहील तुम्ही. चला उठा आता लवकर. बंद करू तुम्ही. चला उठा आणि पेपर आणि इकडे. चला इकडे. काय राजा. बरं जातो बा आम्ही. चाल दे जाऊ दे बा, जातो मी. पाय तो गेले असं. बाबा आम्हाला वाटलं नाही पण इतके मयेचे लोक आहेत म्हणून रामपुरातले. हो ना, तर पाय बरं कोणाच्या घरी गेलं तर बा अर्धा घंटा जाते. चहा घेतल्याशिवाय जाऊ देत नाही, तर कोणी नाश्ताच करते. पाय बरं आता आपल्याला जेवणात एक पोळी नाही घेतली बा आता. पण लय उशीर झाला म्हणलं नाही का. हो ना, आता इतकं फिरत आलो तरी म्हणलं अजून किती घर आता उद्या जावं लागते. पण आता उद्या अमरावतीला जाता म्हणता. पण आपण सकाळी लवकर जाऊ 2 वाजेपर्यंत वापस येऊ आपण. नंतर मग राहायला सुद्धा घरी जाता येते ना. कसं गेलेलं बरंच राहते सगळ्याला, मग कसं बरं वाटते. आता आपण जेवलो बाबा, सगळं झालं म्हणलं. आता राणीचे बाबा जेवले का नाही काय काळजीच वाटून राहिली. मी आलीच म्हणला 2 मिनिटात फोन लावतो मी त्याला. बरोबर या ना. हो करा तुम्ही फोन घेऊन करा. तोपर्यंत आम्ही आता गोष्टी म्हणलं की 12च वाजणार आपल्याला. हो या तुम्ही करा फोन. कायच करू आता, जेवणही धकून नाही राहिलं. आता काय होती उद्या काय माहीत नाही का. हो ना, आता खरंच घेईन का का ते शाळे एवढ्या बायाले. देवगिरीचा हापूस आणि येईन ती काय सांगायला का. हिंमत नाही लावली पाहिजे. हिंमत जर का लावली ना, हो आपल्याला मोठं चामुंडाच होणं आहे नाही का. हो, मोठं कठीण काम होईन आपलं. नाही तसं नाही होत. काहून की आपण आता आपल्या घरच्या बाईला सांगितलं ना 5,000च्या वर साडी काढायचीच नाही बा. हो, फक्त आपण शर्यतीचं काही सांगितलं नाही तिने. फक्त म्हणलं बा 5,000 साडी घेऊ नको. हो, तिनं जर समजा बरोबर केलं तर मग जमलं नाही का. हो, ती एका बाई केव्हात आली समजा आणि बाकीच्या बायाच्या बोलण्यात नाही. हो, तर मग काही खरं नाही आपलं नाही का. हो, मग झाला आपला कार्यक्रम. आता नाव काढलं आणि तिचा फोन आला. हॅलो. बोल म्हणलं बोल. झालं का म्हणलं जेवण आमचं कसं आता जेवण झाले. आठवण आली मला काय नाही तुमचं घरी आहे का कुठं वावरात. इकडे वावरातच कुलप लावून आलो. इथंच आपली खिचडी बनवली आणि बस जेवलो मी. आता काय करतो मग. आता इथंच वावरात कांद्याची रखवाली होती आणि रातच्यानं जागले होती. बरं का पाबर आता तुम्हाला हाताला स्वयंपाक करायला लागला. पण आपण आता काय करावं. जाऊ दे. हो, काही हरकत नाही. 2 दिवस असतेच तेवढे काय असते. बरं बाकी बरोबर आहे. काही पद्धतशीर आहे म्हणजे पोहोचली व्यवस्थित. रस्त्या गिस्त्यानं काही अडचण काहीच नाही बाबा. इथे किती म्हणलं या गावात मी याच्या घरी जा त्याच्या घरी जा निरा चहा पिऊ नाके न आले म्हणलं. निरा बाया म्हणलं इथं बोला तिथं बोला सुरूच आहे. आता उद्या दिवसभरही पुरते वाटते बा. पण म्हणलं आता कसं तुम्ही उद्या संध्याकाळी येजा म्हणला. इकडे आम्ही चाललो अमरावतीला साड्या घ्यायसाठी. त्याने सांगितलं आता. बापरे, अमरावतीला म्हणजे घेतेच वाटते बुवा. अरे हो का. पण मी काय म्हणतो, कोणी आहे का तिथं? कोणी नाही, इकडेच आहो मी. बोला. काय म्हणलं बा, साड्या घेऊ नको म्हणलं 5,000च्या वर आहे. तेच म्हणलं. एवढं फक्त ध्यानात ठेवतो बाबा. तुम्हाला तर लस आहे बाबा जवळचं. हो ना, आता नाही घेत म्हटलं ना, सांगितलं ना तुम्हाला. बरं ठीक आहे. तब्येतीची काळजी घ्या. जेवण टाईमवर करा. ठेवतो मग मी. मावर काय बेतं निले माहीत आहे का साड्या घेतल्या तर. हो ना, तर काय. हो चला आता पटकन जेवा लागन, मुटकून झोपून राहा लागन नाही का. हो चला आता. राम हो देणके साहेब. राम म्हणलं. बोला ना. बोला काय म्हणता आता. बुवा ते कसं EY म्हणे फोन लावा तुम्हाला. हो, ते कसं आता साड्या घेणं झाल्या म्हणलं. काही चालू आहे. तुमच्या ज्यावर फोटो टाकले म्हणलं म्या. ते लेबलचे 5-5 हजारावाले बायाला विचारून घ्या. दुकानदाराचं बिलही टाकलं. म्हणलं हे आता देवगिरीचा आपला हापूस आंबा आहे. मोठी पेटी घेतली म्हणलं EYनं. 7,303 रुपयाची आहे का काय. तर काही डिस्काउंट मिळून समजा 6500 रुपयाची आहे म्हणते. तर म्हणलं आता हे फोटो पाठवून राहिलं तुम्हाला. आता आमच्या तर झाले बा पूर्ण. आता भाभी पूर्ण केल्या आम्ही. उद्याचं कसं करता म्हणलं मग आता. काय बोलता म्हणजे साड्याचे फोटो टाकले नाही व्हॉट्सअपवर. असं आंबा घेतला का चांगला. आता पाहून घ्या तुम्ही. व्हॉट्सअपवर टाकले ना फोटो म्या. नसन वाटत भरोसा तर बिल पहा त्याचे. GSTची बिल आहे. पाहून घ्या बरोबर. अरे बाप. हो बरोबर पाहतो मी.
बरं आता मग काय मला तयारी ठेवावं लागेल मग नाही. आता उद्या संध्याकाळी नाही, उद्याच ना. उद्या संध्याकाळी या म्हणते मग घ्यासाठी तुम्ही मुक्कामी. कसं आपलं ते नियमानुसार या मग आता चाटी गिटी करून समजा काही आपलं तेच म्हणलं जसं म्हणलं तसं. बापरे चामुंडा करावंच लागतं ते. हो ना भाऊ, हो बोललं तसं करावंच लागेल ना आता. तेच म्हणलं मग हो जसं बोललं तसं चाला म्हणलं आता काय. उद्या या मग आता तुमच्या हिशोबाने. हो बस सकाळीच जा तुम्ही दुकानात. हो करून येतो बरोबर. ठीक आहे मग. हो झाला आमचा आता निघतो आम्ही. हो गाड्या तयार आहेत, बाया येऊनच राहिल्या. ठीक आहे ठेवतो मग. इकडून कुत्रे वाटते. हळा 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 म्हणा आज मला कसं तोडल्याशिवाय राहत नाही कुत्रे आता. अरे हाळा 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 हळ हुळ आला बा बुडा. अरे म्हणजे ते हाना कुत्रा हाना म्हणलं रे, अंगावर येऊन राहिलं म्हणलं ते. हकाला बरं ते. आता त्याचा काय दोष आहे? भुकन नाही तर काय करून ते असं चित्र काही काही. कोण व्हा तुम्ही? कुठच्या व्हा म्हणलं आता. अरे म्हणलं मी आपलं मुंशीराम धुटकेचा युवा म्हणलं, आपलं मारुतराव धुटकेचा सासरा. कोणाचा भासरा म्हणते? कोणाचा भासरा कोणाचा म्हणलं? आता भासरा म्हणते. अरे भासरा नाही, मारुतराव धुटकेचा सासरा म्हणलं. काय त्या कासरा म्हणते म्हणलं? बैलाचा कासरा का? अरे बाबा आम्हाला आता कायले कासरीन गिसरी पाहिजे? झालं आमचं गेले अर्धे. गेलेलीच केस दिसते नाही का? नाही काही नाही. चला बा दुसऱ्या रस्त्याने जायला पुरते चला. मी ते कुत्रा राजा माग येऊन राहिला. हाड अरे हाड ना. कोण आहे म्हणलं? शिवलाल भाऊ पावडते काय कुत्रे किती मागरा त्याच्या? कोण आहे त्याच्या? जरा पाहिल्यासारखं वाटते हो माणूस, पण कसं कोण होईल का? ओळखून नाही राहिला का? बे शिवलाल का ओळखलं नाही तर अबे टकली करायला आणि ते देणके मारत्या सासरा आहे ना. मग ड्रेसून ओळखलं म्या. मग पाहिलं ते ड्रेसला लग्नात घातला नव्हता त्यानं सुनील शेट्टीचा. मारत्या सासरा काही नको सांगत ना. पाहुणे बा ते कुत्रा गोटा उचला गोटा द्या ना मग हाणून. मग हाना ना जरा असं. परगावचा माणूस आला नवाळा तर मग जरा असं असे कुत्रे अंगावर येऊन राहिले तरी हाणाला तयार ना राजा. हकाला ते. बाबा देणके सोय हो देणके सोय. मग काय आवाज देऊन अरे आलो देणके साहेब आलो. चला हाना ते कुत्रा हाना. काय राहायचं त्या कुत्र्याचा पिच्चा नाही सुटला तर हे काय मागे येऊन राहिले. अरे का पिसायलो का मी का गोटे मार राहिलो म्हणलं कोणाले. चला हा तिकडे पया घरी. काही जनाची नाही तर मनाची तर राजा काय ओळखत ना म्हणता. अरे देंडके हो ना देंडके भुजंगराव. पुरा चामुंडा केला ना तुम्ही आणि म्हणता ओळखत नाही. अरे बा खरं सांगतो रे मी. देणके साहेब ओळखलंच नाही आम्ही. हो ना तेच तर म्हणलं पोट्टे म्हणे कोणतरी आला म्हणे ते पोट्टे पकडणारा आणि हे ते. मग तेच म्हणलं कोण आलं बा. तुम्हीच राजा शर्यता लावणारे तुम्ही मस्त म्हणता ओळखत नाही. तुम्हीच चाटी करायला लावली ना ते. तुम्ही नियमाप्रमाणे म्या म्हणलं तसं वागलो नाही का? आता वागला म्हणते कायचं मिशी तर काढलीच नाही. का देऊ असतं आता ते मिशी कुठं काढली त्याईनं? मिशी राहिली ना काढायची. हो रे मिशी राहिले ना. पण आता कसं आहे ते यायनं साड्या घेतल्या, ते देवगिरीचा आंबा आणला आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडी पाठवली होती. आता तुम्ही म्हणलं तसे वागा बा. आता ते मिशी काढा लागते तुम्हाला. राहू द्या ना बा तेवढी तर राहू द्या. आता चाटी केली नाही का? बस झालं ना. आता चामुंडा झाला ना पुरा ओके झालं ना. नाही तसं नसते ती. हो चला म्हणलं इथंच आहे आपलं लखलकीच्या तिथं. चला दुकानावर घ्या तिथंच भाऊ घ्या म्हणलं येईल. चला हो भाऊ चला. शर्यत पुरी नाही झाली तशी. ते बरोबर आहे. चला म्हणलं पाहुणे बा जे जास लागते. चला शर्यत पुरीच करून घ्या. चला जबरदस्तीने मिशी काढता का? सोळा अरे सोळा मला सोळा. बाबा स्वप्न वाटते नाही. हो बरं झालं रे बा. हो पण लेकाचं स्वप्न खरं होते का म्हणा. हो काही सांगता येत नाही लेकाचं. गाडी तर पाठवली त्यानं. आता साड्या घेतल्या की झालं आपलं काम. झालं रे बा. हो लस खराब स्वप्न दिसलं रे. हो होते वाटते खरं आता. आता फक्त एकच मार्ग आहे आपल्याला वाचायचा. हो साडी फक्त 5,000ची घेतली नाही पाहिजे. हो बा आता घरचीले माया फोन करतो तिला सांगून देतो काही झालं तरी बा साडी 5ची घेऊ नको. नाही तर बस झालं मी बोडमिश्या. हॅलो बोला म्हणलं. हो काय कुठं आहे सध्या? घरी गेले का तुम्ही वावरातून? आता उठलो मी. आता बा उठलो घरी चाललो आता. फक्त याच्याचसाठी फोन लावला म्हणलं पाहिजे म्हणलं तुला सांगितलं तसं करतो. ते साड्याचं 1,000-1,500च्या अंदरच साडी घेतो म्हणला. हो किती काही जबरदस्ती करो हो समजते ना. लय शिक बाबा तुम्हाला कायच करावं. हो ना आता मी ते सांगितलं तुम्हाला कालच म्हणलं ना. आम्ही सगळ्या जणी म्हणलं 1,000-1,500च्या साड्या घेतो. आज आम्ही चाललो.
हो ना, पण आता तुला काय सांगा, नाही सांगता येत लेकाचं नाही का शर्यत लावली म्हणून. नाही तरी पण म्हणलं कसं आपल्याला समजदारी ठेवा लागते, पुढचा कसा असला तरी. शेवटी आपली मुलगी आहे ना म्हणून. हो ना, आलं लक्षात नाही. हो ठीक आहे मग आता. हो ठेव तुम्ही जरा कसं गडबडीत आहो मी. हो ठेवा. बाबर आता माझे आई बाबा किती समजदार आहे. फक्त 1,500 साडी घे म्हणते, 5,000 घेतली तरी घेऊ नको म्हणते. फोन होता वाटते नाही बाबाचा फोन होता. हो ना, आता त्याचा फोन आला काय लस नांदा लावून राहिली. मग ती साडी हलकीच घेजो, लय महागाची घेऊच नको, आणि त्रास नाही झाला पाहिजे, पैसे खर्च नाही झाले पाहिजे. कायच करा बाबाचा आता सांगा. बरं जाऊ दे. हो चला आता म्हणलं चहा मांडला ना, चहा घे म्हटलं. हो सगळ्या बाया वाट पोरायला चला. डबल डबल नसते होते म्हणून म्हणलं कसं 5च्या खालची साडी घ्यायचीच नाही अजिबात. दुकानदाराला पहिले गेल्याच म्हणायचं साडी दाखवशील तर 5च्या दाखव. बापरे किती भाग्यवान आहे मी. हो पहा बरं, बाबा म्हणते की बस स्वस्त साडी घे, आणि सासरे बाबा म्हणतात की 5,000 खालची काढू नको. लयच भाग्यवान आहे बाबा मी. आणि आली वाटते नाही का. हो ना हो ना, तुम्ही म्हणसान तसं. हो मग काय आपल्या इनबाई म्हणजे का परके आहेत का. मग 5 नाही 6,000 घरी चालते. हो ठीक आहे. जमला आता नाही का. आता त्याला डोक्यात फिट करून बस आता देणकी फिटला समजा. फक्त आता देवगिरीचा आंबा तिथंच घेऊ अमरावतीला आणि जाय तिकडे. बरं मग आता तयाऱ्या करा लवकर, अमरावतीला निघा लागते. हो गाड्या मी सांगून येतो. पण आंबे तिथचे आणू मग चांगलेच, आता चांगले दर्जेदार. हो ना, आता तुम्ही हाच नसो. हो आता. हो तर मग आम्ही साड्याचं पाहतो, तुम्ही तिकडे आंबे गिंबे हे ते सगळं खरेदी करून घ्या. बरं ठीक आहे मग. हो तिकडे काय बिजी लँडले का कुठं जावं लागते म्हणते बा, ते मारतेल माहिती आहे सगळं. शांतारामन समजा देवीदास आम्ही 3 जण आहो समजा. आणि भानूची गाडी त्या याची भुसण्याची. हो चल मग आता. हो लागा तयारीले. म्हणलं आता बाई चला ना तुम्ही. हो कसं आई वाट पाहून राहिले. हो थोडंसं नाश्ता करून घ्या म्हटलं चला. आता संकेत म्हणलं दप्तर काढलं भाऊ, झालं ना आता पेपर झालं सरळ झालं. म्हणलं चाल ना अमरावतीले. म्हणलं घेऊन गेले 1-2 ड्रेस आता हाता सरस चाललो आम्ही तर. हाता सरस तुम्हाला काय माहित आहे, मला 2 वर्ष 3 वर्ष झाले राहून इथं. म्हणलं पाहिजे मी सांगतो ते ऐका म्हणलं. 5-5 हजाराच्या साड्या घेशाल म्हणलं तुम्ही. हो आता माटी दाची आई म्हणणे का मावशी. म्हणजे 5-5च्या घ्यायच्या आहे, काही घेऊ नका म्हणलं. तुम्ही काय घेतले झालं म्हणलं, कामच झालं तुमचे. मग म्हणजे कहून रे भाऊ काय म्हणजे कसं काय म्हणलं, काय समजलं नाही मला. सांगा आता टकली करायची शर्यत लागेल आहे असं जर सांगितलं ना, आता याच्या बाबाची किंमत देईन आणि माझ्या काकाची किंमत देईन, मातीराच्या बाबाची. मग याच्या मनातून उठून देईन ते. त्यापेक्षा खोटं खोटं सांगायला पुरण. म्हणलं कसं आहे माहिती आहे का, मी गोष्टी ऐकल्या म्हणलं. तुमच्या इच्छा पाहुण्यांना 6 जणी आल्या का नाही, त्यानं का 5-5 हजार साड्या घेतल्या. ते 15 जणी घेऊन येणार आहे, 15 जणी. हो मातीराची आई. काही बोलतं का रे. काही नको सांगत जाऊ. खरं बोलू राहिलो मी, खोटं नाही सांगू राहिलो ना. मग काय रे, मग तुमच्या बाबाचा कापटा निघणार बरं. हो यायनं 5,000 साडी घेतली तर मग तुमच्या बाबाला घ्यास लागेल का नाही. मग म्हणून म्हणलं पाहा तुम्ही तुम्ही पहा, मला काय करणार लागत. हो आता तुमच्यावर आहे ते. हो या नाही ना सांगते काही खोटं नाही. हो काय सांगा आता. हो यायची आता किती बहिणी काय आहे तर. हो आता सांगा लागेल सगळे आईले गेले आणि बरोबर करायला लागेल. बरोबर येतो भाऊ संजय. हो तसं आम्ही घेतही नाही म्हणा. काय 1,500-2 हजाराला आईस तर म्हणे. येतो मग. तू येत नाही म्हणता. हो आणि मी तरी एखादा ड्रेस. हो आता तुम्ही आशांत आणा मग. 1 मेला सुट्ट्या लागते मग जा लागते मला. माटी जाते काही गॅरंटी नाही आणन म्हणून. हो पहा मग तुम्हीच. मी आणतो आणि म्हणलं येतो. हा ठीक आहे. पैशाची. हो 5-5 हजाराच्या वरची साडी काढा. जे आवडन ते तुमच्या मनाला आवडन ते काढा. हो पैशाची काळजीच नाही करायची. हो आम्ही आहोत आता. थोडंसं आंबे गिंब्याचं पाहतो. हो ते काय देवगिरी आंबा घ्यायचा आहे जरा 2 पेट्या. पहा मग तुम्ही घ्या साड्या. आता जरा बराच टाइम लागते तुम्हाला. आम्ही आहोत बाहेर. आपण इतक्याला माग नाही घेत आम्ही. हो कसं 1,000-2 हजारापर्यंत पाहतो. नाही मग साड्याच घेऊ नका तुम्ही. मग साड्याच घ्यायच्या नाही. कसं आम्ही कायसाठी आणलं इतक्या दूर काय आलो आपण. मग तेच म्हणलं साडी घ्यायची तर चांगली घ्या तुम्ही. 5च्या वरच. आपण आई म्हणे 2 हजारापर्यंत काढा. हो म्हणून म्हणलं. आईचं ऐकू नका तुमच्या, आणि आमच्या सुनबाईचं ऐकू नका. तुमच्या बहीणचं राणीचं. हो राणीला काय आलं हित आहे बरं पैशाचं. हो तेच म्हणलं जा तुम्ही घ्या. आता तुम्हाला वाटन ते मनसोक्त चांगली घ्या. तिघीला 3 साड्या काढल्या म्हणलं. पायवर तरी पसंत येते काय. हो तिघीला 3 काढल्या आपल्या 3 बहिणीले. आपल्या साड्यात लस मस्त काढल्या ताई तुम्ही. हो तर म्हणलं केवढ्याची किंमत किती आहे पाहिलं का त्याच्यावर ते लेबल. अहो राणी तुला काय करावं लागते त्या लेबलचं. ते सासरे बा द्यायला तयार आहे ना. मग 5 नाही 6 हजाराची घेतली चालते म्हणे, पण मनासारखी घ्या म्हणे. मग म्हणून आपल्या तिघी बहिणीले 5.5 हजाराला घेतले ना 3. ताई हे बा कॅन्सल करा. ते कॅन्सल करा. इतक्याला माग नाही घ्या लागत. बाबा राणी लय शिकाय तुले. तुझे सासरे बा काही म्हणत नाही, तुझी सासू काही म्हणत नाही. तुला लय मोठं हित आलो आतापासून. तुझ्या बहिणीला भेटून राहिलं तर भेटू दे ना कसे आम्हाला. तुम्हाला समजत कसं नाही, डोकं नाही का. म्हणलं आपण 7 जणी आल्या तुम्ही. ते 15 जणी येणार आहेत म्हणलं. माझ्या सासूबाई सगळ्या त्याच्या नातेवाईकाला सगळ्या घेऊन येणार आहे म्हटलं तिथं. मग घेऊ दे ना मग. आल्या ती मग आपल्या बाबाला किती टिपारी बसणार आहे समजत नाही का तुले. मग त्याने जर 5.5 हजाराला काढलं तर 15 जणी ना काय 1-1.5 लाख रुपयाचे काय हे करता का म्हणलं साखरपेठ. समजते काही. हो राणी इतका हो तुला आहे पण दिमाग पण नाही का. खरंच आहे. राहू दे बाई म्हणलं. हे बा आई म्हणे 2-2 हजाराची काढ तेवढीच काढू. तेच म्हणलं ना. तेच तर पाहून राहिले ते. त्याला वाटते तुम्ही 5.5ची 6ची घेतली पाहिजे म्हणजे मग मागायला तयार. मग 15 बायाला काय करसान. राणी बरोबर आहे ते नाही का. हो आत्याला सांगायला बाबा चाल लवकर. मावशीला सांगायला चाल ना. हे साडी घेऊच नका तुम्ही. चांगली 5-6 हजाराला घ्या ना. हे काय आता 1.5 हजाराची.
आता हे पैशाला किंमत नसते. साडी हे बा म्हणलं महागाचीच काही चांगली असते असं नाही. हो 500 रुपयाची साडी जर मनात भरली ना तर मला आवडत असते. हो असं काही 5,000चीच पाहिजे असं नाही. हो तर हे माझ्या मनात भरली हे मी घेतो. अरे म्हणलं झालं तुमचं आता कुठं घाललं ते आंबे तुम्ही घेतले का? अरे बाबा अर्धा तास झाला ना, आम्ही बाहेरच बसलो. मिळालं काही होते काही नाही. तर हे बा शांताराम आणि ती देवीदास बाहेर थांबलेले आहे. काय आटपलं असं घेऊन घ्या मग. हा घेतलं का मग 5-5 हजार साड्या घेतल्या ना. अहो कुठं हो, या बाहेर तरी सवय तरी आहे का महागाची साड्या घ्यायची. मग 1500, 1200, 1300 साड्या काढल्या. हेच पसंत आहे म्हणजे आमच्या मला काढा ना. नाही म्हणे आम्हाला नाही पाहिजे म्हणजे हेच पसंत आहे. ना असं कसं करून राहील तू. हे बा ते सगळ्या साड्या कुठं गेल्या, ते साड्या कुठं आहे. आता ते तिकडे नेते ना बाबा, ते काहीतरी त्याला करून आणते. नंतर मग आपल्याला ते बिल द्यायचं ते वापस देते. मग ती वापस करायला दुसऱ्या काळाला. हा 5च्या वरच्या काळा म्हणा, चांगल्या काळा म्हणा. का इथं का बार यायला लागते का म्हणा. मग आणि म्हटलं ना 10 खेप म्हटलं का पाया लागू द्यायच्या. मग हे आमच्या मनात भरल्या म्हणे हेच पाहिजे म्हणे आम्हाला. मग काय बोलू मी. घेतले का काय करा, जाऊ दे तिकडे. जाऊ द्या ना, तुम्हाला काय करायला लागते आपले पैसे वाचले. जाऊ द्या बरं आहे, जे झालं ते बरंच झालं. मग काय पण आता इले काय माहिती आहे आमची शर्यत काय होती काय नाही. पुरा बोर्ड मिशी आणला असताना करू. बरं ठीक आहे मग. आता काही बदल होतच नाही का मग. काय शक्यच नाही. आता काहीच होणे नाही झालं ते. आता निपटलं. काय म्हणजे झाल्या का साड्या घेणं. हा जमलं बरोबर ते. हा 5-5 हजाराचा बजेट येते. सगळं पाण्यात गेलं ना. मग काय तर सगळं पाण्यात गेलं. मग त्या बायाला म्हणलं ना, मी जाता जाता सांगितलं ना, अरे घ्या ना तुम्ही 5 नाही 6च्या घ्या ना. पण बाया राजा अशा आहेत 1.5 आणि 2 आणि काय 1400 आणि 1500 साड्या काढल्या राजा. हा काय करा आता गेलो मी म्हणलं ते बदला लवकर दुसऱ्या घ्या. नाही म्हणजे ते आमच्या मनातच भरल्या म्हणे हेच पाहिजे म्हणे आम्हाला. मग तर सगळं गेमच झाला आपला. देवगिरी आपला हापूस आंबा फालतू घेतला आपण 7 हजाराचा. हा तर हे साड्याच नाही पुऱ्या 5 हजाराच्या घेतल्या. ते शर्यत पुरी झाली कशी. तेच म्हणलं ना, हापूस नसता घेतलाच पुरला असताना. एरी तर हरलो आपण आता, पण ते घेतला. आता काय करावं. जाऊ द्या ना, घेतला आता. मग काय आता वापस देता नाही म्हणते. एरी आज लोक खाल्ला नाही घ्या खाऊन. जाऊ द्या तिकडे. नाही चुकी कोणाचीच नाही. तर देणकीच्या घरच्या बाई आहे की नाही त्याच्या पुरी लय हुशार आहे त्याच्या बुद्धीनं. बा सांगतो तुमची सुनबाई बी हुशार आहे. त्याने खरोखर विचार केला मनापासून की नाही बा आपल्याला युवायला इतकं नाही फिटवायचं. नाही तर आपल्याकडे बाय असत्या ना आणि त्याला जर का म्हणलं असतं ना घ्या मनानं, अरे 10-10च्या काढल्या असते 10-10, 15-15च्या. पण याला म्हणते बुद्धिमत्ता. अशा बाय आहेत हुशार. मग आता त्याला माहिती आहे आता तुमच्याकडे बाय तिकडे गेल्यावर मागाच्या घ्यास लागत. म्हणून त्याने हातावरता घेतला 100%. पुन्हा आपण शर्यत हरलोच ना आपण. मग झालं काय फायदा याचा. जाऊ द्या मुंशीराम भाऊ, तुम्ही जरी हरले हार कर बी जितने वाले को बाजीगर कहते. खरोखर बाजीगर आहे तुम्ही. कारण की तुमच्या युवाची किंमत राहिली, तुमची किंमत राहिली आणि आपल्या गावाल्याची किंमत राहिली. नाही तर पहा गावाल्याने शर्यत लावली आणि आपल्या गावात ही दाता काढले लोकांना आणि त्याच्या घरच्या बाईले कसं वाटलं. त्याच्या पोरीले कसं वाटलं असतं. हे चाटी करून आल्यावर माणूस पुढचा जे झालं ते चांगलंच झालं. मनासारखं झालं. मला काही बरोबर वाटे नाही ती. जाऊ द्या आता हरलो म्हणून त्याला फोन करून द्या, येऊन जा म्हणा बा. जाऊ द्या तिकडे. काय करता आता मनाला समजावंच लागेल तेवढं नाही का. दे बा तूच फोन करून या म्हणा उद्या. आता काही नाही म्हणा हरलो म्हणा आम्ही. काय म्हणते सणसणी घेतल्या वाटते साड्या गिड्या नाही का. झालं आता उड्याच मारते वाटते आता तिथं. झालं तयारीतच ठेवावं लागतं. आता गाडी काढली जाबू. झालं आता सगळं सपास करून यावं लागते. हॅलो बोला बोला म्हणलं सणसणी. अरे का देणगी साहेब कुठं हवा. काय तर बुवा काळजी थाव ना मी. मग काय बोलून बसलो ना, आता मोठं पश्चाताप होऊन राहिला. काय करता आता. झाल्या वाटते साड्या घेणं नाही. झालं वाटते सगळं पद्धतशीर. कायच मग काय राजा तुम्ही पुरले राजा. मग काय तर हात टेकले युवा तुमच्या. नाही म्हणे जाऊ द्या म्हणे. काय ते आता आपल्यावर पैसाच नाही कुठं बसता म्हणे. बोलून बसलो लेखाचं त्याला पश्चाताप झाला तुमच्यासारखा. जमलं वाटते कडे नाही का. घेतले नाही वाटते साड्या. असं हो का. हो ना. आता काय आता मी बोलून बसलो मला होऊन राहिला पश्चाताप. जाऊ द्या मग आता. कसं त्याने हार कबूल केली. जाऊ द्या म्हणे बा आपले युवाईस कसे आपल्यापेक्षा हुशार आहे म्हणे. मानलं म्हणे त्याले. असं म्हणून मला फोन लावला. या म्हणलं आता उद्या तुम्ही पाहून तर घेऊन तर संध्याकाळी मस्त फर्स्ट क्लास मिरच्याची भाजी बनवा आणि आपली साखर भेट गोळ करा. जे झालं ते विसरून जा. चला आता दोन्ही युवाच्या चूक लक्षात आली आणि साखर भेट गोड झाली. शेवटचा एपिसोड होता या सिरीजचा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.